Hello everyone, good morning and welcome you all to Rajna's New Angel World. Me, I Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आता हॉस्पिटलला. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, जेवण, टिफिन, नाश्ता आणि येस आता व्हिडिओ एडिट करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. काय केलंय बघा वर्षावर. सो मी आता ॲक्च्युली चालली आहे टेलरकडे. वाजले 1. नाहीसा लेट येते म्हणून माझ्याकडे बऱ्यापैकी आता खूप सारं टाईम आहे. सो संध्याकाळी आम्ही एका फंक्शनमध्ये चाललो. सो मी ड्रेस स्टिच करायला दिले आणि हा जो ड्रेस पीस आहे ना, हा मी महाबळेश्वरवरनं घेतला आहे. फाल्गुनी दरवेळेस घेते, ह्यावेळेस मी फर्स्ट टाईम घेतला आहे आणि खूप वर्षानंतर कोणता ड्रेस स्टिच करायला दिले. सो दाखवतेच तुम्हाला कोणता ड्रेस आहे. लेट्स गो. बॅक टू होम. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. आम्ही चाललो आहे एका एंगेजमेंटला. माझ्या मेडिकल फील्डमधला एक कलिग आहे, त्याचं एंगेजमेंट आहे. रेडी, लुकिंग ब्युटिफुल अँड एलिगंट ॲज ऑलवेज. चलो. सो तो फ्रेंड आपले व्लॉग्स बघतो, कलिग आहे म्हणजे माझा ज्युनियर ॲक्च्युली. सो तो व्लॉग्स बघतो आणि असं एक काय म्हणतात, इन्स्पिरेशन आणि ॲडमायर करतो तुला. आणि म्हणतो की किती हार्डवर्किंग आहात मॅडम, किती हार्डवर्किंग आहेत. सगळेच हार्डवर्किंग आहेत, ते सुद्धा तो पण हार्डवर्किंग, सगळेच आहे आपल्या फील्डमध्ये. कारण ज्याप्रमाणे त्याचाच फोन येतो ना सतत. व्हेरी मी समजू शकतो त्याच्यावर. चलो चलो. एसी बंद केली ना. चलो. पाणी आहे का? पाणी आहे, पाठी घे काढून. थोडे स्नॅक्स घेतलेत ऑन द वे. मला भूक लागेल म्हणून. अच्छा आता काय खाणार नाही. चलो. छान केलं ना त्यांनी. तेजस्वीकडून आम्हाला रिक्वेस्ट आलेली आहे, त्याच्यातलीच गाणी, तिच्या आवडीची गाणी आज या ठिकाणी घेत आहोत. आणि एक सुंदर असं गाणं लता दीदी यांनी गायलेलं आहे. छान आहे बघ पाठीमागचं. आता इथे यात आपण सगळे. आणि डॉक्टर प्रितेश आणि डॉक्टर तेजस्वी दोघेही आपणा सर्वांना इथून स्टेजवरून नमस्कार करत आहेत. या नमस्काराचा स्वीकार करा आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद द्या. आणि आमच्या इकडचे पेणची तेजश्री इकडे कोकणात गेलेली आहे, तर त्यांच्यासाठी एक गाणं या ठिकाणी सादर.
हौले हौले क्यों ये डोले जानू Not bad. अब ये सुनो. दिल की जो बातें जो दिल की है दिल है मेरे बिना पिया लब तो न खोलूं मैं खोलूं न लब तो पर. आँखों से सब कह दिया डन. आता आम्ही निघतोत. मस्त दोघं पण खूप गोड दिसत होते. दोघं सुद्धा डॉक्टर आहेत आणि डॉक्टर प्रितेश सनीचा ज्युनियर आहे. सो त्याला सुद्धा आनंद झाला ह्याला बघून. एक्सपेक्ट करत नव्हता का करत होता काय होतं. त्याला सांगितलेलं येईल मी नक्की ट्राय करेन. आमच्या ह्याच्यात मी आलो आणि अजून एक कलिग येणार. कारण हे पेणला होतं आणि पेण आमच्यासाठी एवढं काही लांब नाहीये. दाखवतो मॅप्सवर 1 तास, पण ते रोड्स एवढे छान आहेत ना त्यामुळे आम्ही फटाफट पोहोचलो. म्हणजे कदाचित 1 तास लागला पण असेल, पण आम्ही गप्पांमध्ये एवढे रमलेलो दोघं की कधी पोहोचलो ते समजलंच नाही. आणि छान झालं, आम्ही एकदम टायमावर पोहोचलो. म्हणजे जेव्हा त्यांची स्टेजवर एंट्री होणार होती त्याच्या आधी आम्ही 10-15 मिनिट्स आधी पोहोचलो आणि दोघं पण छान दिसत होते. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन दोघांना सुद्धा. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. किती वाजलेत? 8:44. तर मला वाटतं आपण पोहोचू आता ना 1 तासात. चले. आम्हाला आमचे दिवस आठवत होते. मी सनीला बोलले, सनी मग किती बालिश होतो रे आपल्या ह्याच्यात. म्हणजे माझे फ्रेंड्स तर लिटरली म्हणतात की माझा बालविवाह झालेला आहे. बिकॉज मी तेव्हा 24 इयर्सची होती. सनी 28 इयर्सचा होता जेव्हा आमची एंगेजमेंट झाली. आणि तेव्हा माझ्या फ्रेंड्सचे आत्ता लग्न झाले त्या 2-3 वर्ष आधी. म्हणजे जेव्हा ते 29-30s मध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं लग्न झाले. म्हणून ते मला म्हणतात तुझं बालविवाह झालेला आहे. पण मी म्हणते की माझं, जरी तुम्हाला वाटत असेल की माझा बालविवाह झालाय, पण तो नाही झालाय. कारण आम्हाला ना खूप बऱ्यापैकी स्वतःला एक तो टाइम मिळाला ओळखण्यासाठी. ऑफकोर्स ॲज अ फॅमिली आमच्या दोघांचे फॅमिली एकमेकांना ओळखत होते, पण आम्ही दोघं कधी नव्हतं भेटलो. सो तो जो एक पिरियड होता, म्हणजे असतं ना लग्नानंतर लगेच की अरे आता तुम्हाला बेबी प्लॅन करायचंय असं वगैरे टाईप, त्याची म्हणजे आम्हाला स्टार्टिंगला असं म्हणत होते, पण नंतर वी टूक टाईम. आम्ही असं म्हटलं की कोणतरी एक कसं असतं की आपल्या या जर आपल्याला पूर्ण एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे तर सगळ्याच बाबतीत विचार करायला लागतं. मग ते फायनान्शियली असो किंवा स्वतःच्या हेल्थबद्दल असो किंवा मेंटली असो. सो आय वॉज नॉट रेडी फॉर ऑल दॅट. सो सनीचं होतं की तू जेव्हा रेडी होशील ना तेव्हा. सो आम्हाला ना ते बऱ्यापैकी टाईम मिळाला दोघांना. आणि आम्ही आमचं ते जे 4 वर्ष, आम्ही ऑफकोर्स 4 वर्षानंतर नाही झाली ना, आमच्या लग्नाच्या 4 वर्षानंतर नाही झाली. सो तोपर्यंत आम्ही भरपूर असं फिरून घेतलं, स्वतःला ओळखलं आणि आम्ही एन्जॉय केलंय आमचा तो वाला टाइम. सो मी कधीच म्हणणार नाही की माझा बालविवाह झालाय. माझे फ्रेंड्स म्हणतात, पण मी त्यांना नेहमी हेच म्हणते की आम्हाला बऱ्यापैकी टाइम मिळालाय. आमच्यावर लगेच ती बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आली. जसं की आता माझ्या फ्रेंड्सने थोडंसं लेट लग्न झाल्यावर मग लगेच एक असतं ना आपल्याला एका टाइमातच बेबी साठी प्लॅन करायचं, नाहीतर मग आपल्या हेल्थवर ते प्रॉब्लेम होतो ते सगळं काही. सो ते मला म्हणतात की हां असं हे बरोबर आहे. सो ते जाऊन दे. तर ते काय होतं माहिती का, तिथे एवढं छान असं डेकोर वगैरे केलेलं. नो डाऊट आमची एंगेजमेंट पण खूप मस्त झाली आहे. मला वाटतं वी वर द फर्स्ट वन ज्यांनी त्यावेळेस आमच्या एंगेजमेंटच्या वेळेस, कारण त्यावेळेस तो ट्रेंड नव्हता, आम्ही डान्स केलेलं आणि ते सगळे सरप्राईज झालेले की सनीने डान्स केलाय, मी डान्स केला. म्हणजे आमच्या इकडे पण कोणाला नव्हतं माहित की मी अशी आहे. सनीला मे बी माहित सनी आणि हा जो पुढाकार घेतलेला रोशननी आम्हाला खूप असं हे केलेलं की नाही तुम्हाला डान्स करायचंय, छान वाटेल वगैरे वगैरे. त्यांनी आम्हाला लिटरली शिकवले. आम्हाला आठवत आहे आम्ही स्वीटीताईच्या घरी जायचो प्रॅक्टिसला, है ना, आठवतं? स्वीटीताईच्या घरी प्रॅक्टिस करायचो आणि ते एकदम आमच्यासाठी नवीन होतं आणि
जेव्हा सगळ्यांनी आम्हाला बघितलं की डान्स वगैरे ते खूप नवीनच होतं. सो मी म्हणजे आम्हाला तेव्हा कसं होतं माहिती का, हे आता जे सगळं आलेलं आहे की ही थीम ती थीम, असं नव्हतं. जे पॅरेंट्स म्हणतील त्यात वी वेर ओके. मला वाटतं आम्ही आमच्या लग्नात जास्त डेकोर म्हणा किंवा ह्याच्यात जास्त असं इंटरेस्ट पण नसेल घेतला, कारण त्यावेळेस ते नव्हतंच ना. आपलं डोकं कुठे त्यावेळेस एवढं चालत होतं. आता हळूहळू ट्रेंड कितीतरी चेंज होत गेलेलं आहे आणि किती काय काय खूप पर्टिक्युलर. येस, ऍक्च्युली खूप पर्टिक्युलर झाले आहेत प्रत्येक. ऍक्च्युली मग ते सॉन्ग असो की हात सॉन्ग वाजायला पाहिजे, एंट्रीला हात सॉन्ग असायला पाहिजे. आम्ही दोघं काही असू दे, आमचं काहीही नव्हतं. म्हणजे खरंच मी म्हणते आम्ही खूपच लहान होतो आणि लहानपेक्षा त्यावेळेस ते तेवढं नव्हतंच, ते ट्रेंडच नव्हतं. आता तर लहान मुलांना पण समजतं कधी कुठे काय वाजायला पाहिजे आणि कोणती म्युझिक पाहिजे. जनरेशन मॅटर करतं ना शेवटी. आणि मला असं वाटतं त्या टायमाला माझ्या एवढे आता जे पण असतील माझ्या आणि सनी एवढे, ते रिलेट करतील या सगळ्या गोष्टींना की आपल्या वेळेस आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी नव्हत्या माहिती. पण खूप छान वाटत होतं. मी सनीला म्हटली मग आपल्याला हे असं काहीतरी आपल्यानुसार, आपल्याला असं थीमनुसार जर काही करायचं तर आपण मग कधी करूया, परत करूया का लग्न. मी हे पण म्हटली त्याला. तर म्हणतं 25व्या वर्षी. म्हणजे बापरे 25 वर्ष कोणी पाहिलेत इथे. एक तर आजकाल काय पण होतं. मी बोलली आपण 15व्या वर्षी लग्न करू. ऍक्च्युली ते पण जरा जास्त झालं. 5 कुठे, ह्या वर्षी तर आपल्याला 11 वर्ष होतील. 4 वर्ष आमचे तर काय काय प्लॅन्स. आम्ही तर काय बसतो ना दोघं कधी कधी, तर काय काय प्लॅन्स करतो की परत एकदा जर आपण लग्न केलं म्हणजे ऑफकोर्स एकमेकांबरोबरच, तर मग आपण मस्त डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करूया. आणि आमचं फेवरेट प्लेस, ऍक्च्युली आम्हाला डेस्टिनेशन जर करायचं असेल दोघांना तर एक तर ते जयपूर असेल किंवा उदयपूर असेल, बिकॉज वी बोथ लव्ह दॅट प्लेस. ते पण जाऊया ना. 25th कोणी बघितलं, काय होणार आहे ते पण. ओव्हर होईल. 15th मध्ये ट्रेंड नाही आणि यांनी कुठलं ट्रेंड असं थोडी. ट्रेंड डझंट मॅटर असं नाही. शेवटी कसं असतं, जेव्हा एक माणूस तो ट्रेंड काढतो म्हणजे ते जे काय म्हणतात ते जेव्हा करतं तसं ते ट्रेंड होतं. आपण चालू केलेलं एव्हरी मंथ बर्थडे सेलिब्रेशन, मंथली आपण ट्रेंड झालेला. हा, ते असं नाही, आपल्यावरती आहे ते. ट्रेंड झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. ते शेवटी व्हॉट इज इम्पॉर्टंट, आपलं हॅपीनेस इज इम्पॉर्टंट. तुला परत मेन दुल्हनच्या ह्याच्यात गेटअप मध्ये बघायचं. दुल्हन विल डू समथिंग एल्स. आम्ही काय काय विचार करतो. गेलो दुसऱ्यांच्या लग्नात विचार करतो आमच्या लग्नाबद्दल. हा ना, आत्ताच असं ट्रेंड येतो असं मस्त बेस्ट काय विचार हे फक्त आम्ही नाही, आमच्यासारखे असे खूप असतील लोक. कारण आपल्याला नाही माहित आपल्या मुलांचं लग्न म्हणजे आपली मुलं पुढे त्यांचा जनरेशन तर काय होईल त्यावेळेस तर मला वाटतं जसं म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड, तसं ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना की हळूहळू जे आई म्हणतात ना, हे जे आता तुम्ही जे ट्रेंड झाले ते मध्ये पफचं ट्रेंड आलेलं, त्याच्यानंतर जे ब्लाऊजचे ट्रेंड येतात म्हणतात आम्ही हे सगळं केलेलं आहे आधी, सगळं झालेलं आहे. हा ट्रेंड कसं असतं शेवटी हे असं जसं मी म्हटली काल, लाईफ इज लाईक अ सर्कल, तसंच हे ट्रेंडचं पण सर्कल चालूच आहे. जसे ते एकदम ते बेल बॉटम्स वाले पॅन्ट्स आलेले जे जुने जमान्यात होते ते आत्ता. सो ते काय नाही, ते जुनं नवीन होतं, मग नवीनचं परत जुनं होतं, जुनंचं परत नवीन होतं, ते असंच फिरत असं आहे. एनिवेज या कांदे बघायचं किती चांगला आहे माझा नवरा. मी त्याला जाताना म्हणली नको हेच कांदेवाले त्या दिवशी होते, नको नाही बघायचं मला, नको नाही ते सेम कॉस्ट सांगतात. मी सनीला येताना म्हंटली, मी तर विसरली पण, किती ग माझा नवरा, काय मी एवढं छान असे पुण्य केलेले. मी येताना त्याला म्हंटली की सनी आपण ना कांदे बघूया, तेव्हा सनीचा तोंड असा होता. आपण आता कसं त्याला एकदम लक्षात, मला तर लक्षात पण नाही कसा रे तू एवढा चांगले तू नशीब काढलेस. मी नशीब काढलेच आहे, तू पण काढलेस. बोल. दोघांनी काढलेले. सो ऍक्च्युली ना ह्याने तिथेच स्टॉप केलं
जिथे त्या दिवशी आम्ही कांदे बघत होतो आणि परत ते आता तर त्याच कॉस्टला आणि आता शेवटला तर कदाचित त्याच कॉस्टला देतील असं. शूटच नाही झालं. हा काय झालं माहितीये का, आम्ही कोणातरी शोधत होतो आणि आम्हाला असं हवं होतं की कोणतरी यंग असेल ना तर तो बरोबर काढेल, कारण तिथे काका काकी वगैरे खूप होते, पण त्या लोकांना तो एक पेशन्स पण असायला पाहिजे. मी माझ्यावरनं म्हणते, माझ्यात पेशन्स नाही कॅमेरा घेऊन असं उभं राहून असं कोणाचं दुसऱ्याचं कोणाला शूट करायला सांगितलं. तसंच असं थर्ड पर्सनला आपण सांगितलं तर नाही, आत्ताचा जो जनरेशन असेल तो काढू शकतो. त्याला शोधत होतो पण आम्हाला नाही भेटलं. मग शेवटी पाठीमागे ज्या होत्या त्यांना सांगितलं की तू शूट कर. पण झालं काय, ह्याने ना ऑन कर ॲज ऑलवेज जसं ते राणी मुखर्जीच्या वेळेस आम्हाला भेटत होतं तेव्हा पण शूट नाही झालं, आता पण शूट नाही झालं. ह्याने काय केलं, व्हिडिओ ऑन करून दिला. आणि युजली ह्युमन टेंडन्सी काय असते की आपल्याला असं वाटतं आपल्याला जर कोणी फोन दिलाय तर तो व्हिडिओ ऑन नसेल, आपण ते बटन दाबतो. ते ह्याने ऑन करून दिला आणि तिने कदाचित बटन दाबलं तर ते ऑफ झालं आणि तिला असं वाटलं की ती शूट करते. आणि जेव्हा आमचं एक्झिट झालं तेव्हा परत तिने बटन दाबलं आणि तेव्हा ते ऑन झालं. सो जे शेवटची जी तुम्हाला काय जो 0.01 सेकंडचा जो क्लिप दिसतोय तो एकदम स्लो मध्ये घेतलेला आहे आम्ही स्टेजवरचा, तो क्लिप आलेला आहे. आणि मग नंतर ती आली पण विचारायला झालं का, नाही झालं. तर ती पण एवढं बिचारी तिला वाईट वाटत होतं, पण ठीक आहे तिचा पण बेबी होता आणि ज्याला बेबी तर समजू शकतो यार, ते त्यांना सांभाळायचं की हे त्यात आम्हाला ती ओळखत नाही, आम्ही तिला ओळखत नाही आणि तिला एक आम्ही काम दिलेलं आहे काय असो. चला नाहीसा बघून आम्हाला कदाचित खुश पण होईल किंवा अशी लगेच बोलेल पण की अरे एवढं लवकर तुम्ही आले कशाला असं पण म्हणेल. लसूण नाही, कांदे नाही ना, हेच ते कांदे. अरे हे त्या दिवशी मावशी नको रे नको, अरे हीच आहे ती, नको हिच्याकडनंच घेतलेलं, ऍक्च्युली हिच्याकडनं घेतलेलं. तिथे इन्क्वायरी केलेली, घेतलेलं हिच्याकडनं. आणि खूप सांगतात, नाही खूप सांगतात, 300 वगैरे सांगतात ते एका माळीचे. एवढे थोडे 300 म्हणजे काय, छोट्या कांद्यांचे 300 नाही, 100 पण कोण देणार नाही आता, पण 160-180 इज फाईन. चला हाफ रोड पोचलो पण बोलता आता पोचू पण आपण लगेच. रोड एवढा सुंदर आहे ना. चलो बॅक टू होम. वाजलेला 9:30.